चॅप्टर नंबर 6 सुपरपोजिशन ऑफ वेव्स हा चॅप्टर सुरू करायचा आहे. 11th स्टँडर्डमध्ये आपण साऊंड चॅप्टर जे बघितलं ना त्याच्याशी रिलेटेड आहे. साऊंड चॅप्टरमध्ये आपण डिफरंट टाईप्स ऑफ वेव्स बघितले आहे. साऊंड वेव्समध्ये आता त्याचे प्रोग्रेसिव्ह वेव्ह, त्याच्यानंतर त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स, त्यामध्ये त्याचे 2 टाईप्स लॉन्जिट्युडनल ट्रान्सवर्स वेव्ह, हे सगळे पॉईंट्स आपण बघितले आहे. तरी पण आपण थोडंसं रिवाईज करू. ठीक आहे. वेव्ह म्हणजे काय असते? व्हॉट डू यू मीन बाय अ वेव्ह? वेव्ह म्हणजे काय? गवळी असं नाही. ते वेव्ह म्हणजे काय असतं? इट इज अ मोड ऑफ ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. एक पॉईंटपासून तर दुसरे पॉईंटपर्यंत जर आपल्याला एनर्जी ट्रान्सफर करायची असेल, एनर्जी अँड मोमेंटम, एनर्जी ॲज वेल ॲज मोमेंटम, ते जर आपल्याला ट्रान्सफर करायचे असेल एक पॉईंटपासून तर दुसरे पॉईंटपर्यंत, तर त्यासाठी एक मेथड आहे, ती आहे वेव्ह. त्याची एक मेथड, त्याचा एक मोड कोणता आहे? वेव्ह आहे. ठीक आहे. आता वेव्स 2 टाईपचे असतात. वेव्स मे बी मेकॅनिकल और नॉन मेकॅनिकल. मेकॅनिकल वेव्स आर दोज विच रिक्वायर अ मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. म्हणजे अशी वेव्स का ज्याला मटेरियल मीडियम पाहिजे. म्हणजे आता आणि नॉन मेकॅनिकल म्हणजे काय? द वेव्स विच डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम, असं त्यांचा डिफरन्स आहे. त्याचा दोघांचं एक्झाम्पल जर आपल्याला एक इमॅजिन करायचं असेल तर त्यासाठी फॉर एक्झाम्पल या पॉईंटपासून तर तिथे 50 फूटवर आपल्याला काय करायचं आहे? इथे एक फुटबॉल आहे. हा फुटबॉल मला काय करायचं आहे? 50 फुटावर घेऊन जायचं आहे. तर त्याचे 2 वेज आहे. 2 वेज कोणते कोणते? जेवढे पण स्टुडंट आहे ते स्टुडंटला काय केलं मी, असं इथं एक स्टुडंट, त्याच्यानंतर दुसऱ्या मीटरवर 2, तिसऱ्या मीटरवर तिसरा, असं प्रत्येक मीटरवर मी काय केले? 50 स्टुडंट असे एक लाईन लावली. बरोबर ना? त्याच्यानंतर काय केलं? ते जे फुटबॉल आहे, मी फुटबॉल घेतलं, दुसऱ्या स्टुडंटला दिला, दुसऱ्याने काय केलं? तिसऱ्याला दिलं, तिसऱ्याने काय केलं? चौथ्याला दिलं. म्हणजे जे फुटबॉल आहे, फुटबॉल म्हणजे काय? एनर्जी अँड मोमेंटम. एनर्जी अँड मोमेंटम. एक पार्टिकलपासून मी काय झालं इथे एक पार्टिकल, मी काय करणार? दुसरे पार्टिकलला देणार, दुसरं काय करणार? तिसऱ्याला देणार, तिसरं काय करणार? चौथ्याला देणार. असं करत करत काय होणार आहे? तिथे 50 मीटरवर ते बॉल जे असणार आहे, फुटबॉल जे असणार आहे, ते निघून जाणार आहे. याला म्हणत असतो आपण मेकॅनिकल वेव्स. मेकॅनिकल वेव्स म्हणजे कोणते आले मग? द वेव्स विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपोगेशन. म्हणजे त्याला प्रोपोगेट व्हायचं असेल, पुढे पास व्हायचं असेल, तर त्यासाठी मटेरियल मीडियम रिक्वायर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉन मेकॅनिकल. आता हे मेकॅनिकलचं एक्झाम्पल जर बघितले, वॉटर वेव्स म्हणजे एखादा वॉटर सरफेस आहे, स्टील वॉटर आहे, त्याच्यावर मी असं एखादा दगड टाकून दिलं, काय होणार आहे? असे रिपल्स फॉर्म होतात तिथे. ते रिपल्स म्हणजे कोणत्या टाईपचे वॉटर वेव्स, आणि त्याचा ते कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात? मेकॅनिकल वेव्समध्ये. मेकॅनिकल वेव्समध्ये काय करतात? वॉटर ह्या पॉईंट फॉर एक्झाम्पल इथं मी असं दगड टाकून दिलं, तर जे वॉटर असणार ते वेव्ह फॉर्म होत असते. वेव्ह जे असणार आहे ना, तर त्यामध्ये फक्त एनर्जी असते. तो स्वतः वॉटर पुढे जात असतो का? नाही. फक्त ते काय करतो? ती एनर्जी दुसरे वॉटर मॉलिक्यूलला पास करत असतो. त्याच्यानंतर अजून साऊंड वेव्स. आता मी जे बोलतो आहे तर त्यासाठी पण मटेरियल मीडियम रिक्वायर आहे. म्हणजे इथे जे पार्टिकल्स प्रेझेंट आहे एअरमध्ये, ते काय होत चाललं आहे? त्याच्यामध्ये थोड्या वेळेसाठी त्याच्यामध्ये डिस्टर्बन्स होत असतो, आणि ते डिस्टर्बन्स झाल्यानंतर ते एक पॉईंटपासून दुसऱ्या पॉईंटला ते काय करत असतात? पास करत असतात. बरोबर. तर साऊंड वेव्स पण काय झाले? ते मेकॅनिकल वेव्स झाले. ठीक आहे. आता त्याचा दुसरा टाईप कोणता आहे? नॉन मेकॅनिकल वेव्स, और याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स पण म्हणत असतात. इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल इथे ऑफिसमध्ये वायफाय चालू आहे. ते वायफाय जर आपल्याला मोबाईलला कनेक्ट करायचं असेल तर त्याचं जे ट्रान्समिशन होणार आहे ते थ्रू इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात. त्यासाठी कोणत्याही टाईपचं इथे मटेरियल मीडियम रिक्वायर नाही. आता जर मला एक फुटबॉल आहे, या पॉईंटपासून तर 50 मीटरवर मला काय करायचं आहे? ते पास करायचं आहे. मी काय करणार? डायरेक्टली किक करणार. असं किक करून ते काय होणार? डायरेक्टली त्या पॉईंटवर जाणार आहे. ठीक आहे. कोणतंही मटेरियल मीडियम लागलं, मध्ये स्टुडंट लागले मला नाही. तर असे 2 कॅटेगरीजमध्ये असतात. यामध्ये कोणते कोणते येतात? लाईट वेव्स. जे लाईट वेव्ज असतात ना, तर ते ट्रॅव्हल होण्यासाठी आपल्याला जे मटेरियल मीडियम आहे ते रिक्वायर नाही. आता जर आपण साऊंड वेव्ज बघितलं, साऊंड वेव्ज व्हॅक्यूममध्ये ट्रॅव्हल करू शकतात का? नाही. का बरं? व्हॅक्यूम म्हणजे काय? तिथे कोणत्याही टाईपचं मटेरियल मीडियम प्रेझेंट नाही. म्हणून जर आपण स्पेसमध्ये जाऊन बोललो काही, तर त्याचं दुसऱ्यापर्यंत जाणारच नाही. मी समजा इथे आहे, त्याच्यानंतर दुसरं माझे 1 मीटरवरच आहे, मी काही बोलतोय तरी पण त्यापर्यंत जाणार नाही.
ते का बरं? कधी ते मटेरियल मीडियम प्रेझेंट नाही. त्याच्यानंतर लाईट वेव्ज जर बघितल्या, लाईट वेव्जला काय आहे, इथे मटेरियल मीडियम रिक्वायर नाही. तर म्हणून सूर्यापासून जे लाईट येत असतो ते आपल्या अर्थपर्यंत यायला त्याला कोणत्याही टाईपचं मटेरियल मीडियम नाही आहे, तरी पण येत आहे, बरोबर ना? म्हणजे त्याला मटेरियल मीडियमची रिक्वायरमेंट नाही. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये मेन पॉईंट जे फर्स्ट पॉईंट आहे ते बघायचं आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ज. फर्स्ट पॉईंट कोणता आहे त्यामध्ये? प्रोग्रेसिव्ह वेव्ज. टायटल द्या त्यामध्ये नोट्समध्ये, प्रोग्रेसिव्ह वेव्ज. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? अ डिस्टर्बन्स इज क्रिएटेड ॲट वन पॉईंट, ट्रॅव्हल्स इन अ पर्टिक्युलर डायरेक्शन कंटिन्युअसली विदाउट एनी डॅम्पिंग ऑर एनी ऑब्स्ट्रक्शन. आता जर इथे काय राहिलं? ड्रेसचं इथं नाही कोणी, कोण राहिलं आहे का? देऊन टाका लवकर. आता इथे प्रोग्रेसिव्ह वेव्ज बघतोय आपण. प्रोग्रेसिव्ह वेव्ह म्हणजे काय? त्यामध्ये एक पॉईंटवर डिस्टर्बन्स क्रिएट झालं. द डिस्टर्बन्स क्रिएटेड ॲट वन पॉईंट इन द मीडियम ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली अलॉंग अ युनिक डायरेक्शन. एक पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ते काय होणार आहे? पुढे ट्रॅव्हल करणार आहे. बट ट्रॅव्हल करत असताना त्याच्यामध्ये डॅम्पिंग होत नाही. डॅम्पिंग कशाला म्हणत असतो आपण? फॉर एक्झाम्पल दोन टाईपचे वेव्ज दाखवतो मी. ही फर्स्ट टाईपची वेव्ह कंटिन्युअसली अशी पुढे चाललेली. त्याच्यानंतर सेकंड टाईपची वेव्ह, फॉर एक्झाम्पल इनिशियली त्याची वेव्हलेंथ एवढी आहे. म्हणजे त्याचं ॲम्प्लिट्यूड कसं होत चाललेलं आहे? डिक्रीज होत चाललेलं आहे. याला म्हणत असतो आपण डॅम्पिंग. काय म्हणत असतो आपण याला? डॅम्पिंग. म्हणजे जे प्रोग्रेसिव्ह वेव्ज असतात तर ते कोणत्या केसमध्ये येणार आहे? फर्स्ट वेव्हच्या फॉर्ममध्ये येणार आहे का सेकंडच्या याच्यामध्ये? फर्स्टमध्ये येणार. फर्स्टमध्ये का बरं? का ते कंटिन्युअसली पुढे काय होणार आहे? प्रोग्रेस होणार आहे, त्याचे ट्रान्सफर होणार आहे, बरोबर ना? म्हणून याला प्रोग्रेसिव्ह वेव्ह. अजून एक नाव आहे याला ट्रॅव्हलिंग वेव्ह. अजून याला काय म्हणत असतो आपण? ट्रॅव्हलिंग वेव्ह. म्हणजे जे डिस्टर्बन्स असणार आहे ते एनी ऑब्स्ट्रक्शन ते पुढे जाणार आहे. ज्यापर्यंत त्याला एक्सटर्नली आपण थांबवत नाही त्यापर्यंत ते काय होणार आहे? पुढे पास होणार आहे, बरोबर? त्या टाईपचे वेव्ज जे असतात त्याला म्हणत असतो आपण प्रोग्रेसिव्ह वेव्ह. ठीक आहे, डेफिनेशन लिहून घ्या त्याच्यामध्ये. प्रोग्रेसिव्ह वेव्ह a wave in which the disturbance produced in the medium travels in a given direction continuously without any damping and obstruction from one particle to another is a progressive wave or traveling wave. समजलं प्रोग्रेसिव्ह वेव्ह काय असतो? म्हणजे एखाद्या मीडियममध्ये डिस्टर्बन्स प्रोड्यूस झाली तर ते काय होणार आहे? कंटिन्युअसली एका पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे. कधी आणि त्याच्यामध्ये काय डॅम्पिंग किंवा ऑब्स्ट्रक्शन होणार नाही. त्या वेव्हला काय म्हणत असतो आपण? प्रोग्रेसिव्ह वेव्ह ऑर दुसरं काय नाव आहे त्याला? ट्रॅव्हलिंग वेव्ह. ठीक आहे, आता आपल्याला याचे कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहे. नेक्स्ट टॉपिक घ्या, कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ट्रॅव्हलिंग
और प्रोग्रेसिव वेव. Characteristics of progressive wave. आता याच्यामध्ये भरपूर कॅरेक्टरिस्टिक्स आहे. कॅरेक्टरिस्टिक्स समजायचं असेल तर याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल ही वेव्ह आहे, साईन वेव्ह दिलेली आहे. प्रोग्रेसिव्ह वेव्ह अशी पुढे ट्रॅव्हल करत चाललेली आहे. आता याच्यामध्ये बघितलं आपण तर ही जी वेव्ज असतात तर याचं जे ॲम्प्लिट व्हायब्रेशन होत असतात ते व्हायब्रेशन प्रत्येक पार्टिकलचा डिफरंट असतो. मोड ऑफ व्हायब्रेशन कसा असतो, डिफरंट असतो. त्याच्यानंतर याचा पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड थ्रू आउट द मोशन कॉन्स्टंट असणार आहे का व्हेरिएबल असेल. थ्रू आउट द मोशन काय म्हणतोय मी, वेव्हचा टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि वेवलेंथ कॉन्स्टंट असेल का व्हेरिएबल असेल, कॉन्स्टंट असेल. ही जी वेव्ह जी असणार आहे ना, सिंगल वेव्ह मी म्हणतोय, सिंगल वेव्हच पुढे ट्रॅव्हल करणार आहे. फक्त पार्टिकल चेंज होत जाणार आहे. काय होणार आहे, पार्टिकल चेंज होणार, बट त्यांची जी वेवलेंथ असेल ती वेवलेंथ कॉन्स्टंट असेल. त्याच्यानंतर त्यांचा टाईम पिरियड, एक वेव्ह कंप्लीट करायला जेवढं टाईम लागतो ते पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. त्याच्यानंतर त्यासाठी एक वेव्ह ट्रॅव्हल करण्यासाठी, कंप्लीट ऑसिलेशन घेण्यासाठी टाईम पिरियड, फ्रिक्वेन्सी पण काय असेल, कॉन्स्टंट असेल. ठीक आहे. फक्त याच्यामध्ये काय चेंज होणार आहे, स्टेट ऑफ दॅट पार्टिकल. जे पार्टिकल असेल ना, पार्टिकलचा स्टेट चेंज होत चाललं. म्हणजे काय होणार आहे, आता ह्या पार्टिकलचा आणि ह्या पार्टिकलचा दोघांचा स्टेट सेम आहे का डिफरंट आहे. स्टेट म्हणजे फेज, दोघांचा फेज सेम आहे का, नाही. का बरं, फेज किंवा स्टेट दाखवण्यासाठी आपल्याला तीन जे प्रॉपर्टीज आहे ते कॉन्स्टंट पाहिजे. ती तीन क्वांटिटीज आपल्याला कन्सिडर करावं लागते. कोणती कोणती आहे ते, फर्स्ट आहे त्याचा डिस्प्लेसमेंट और पोझिशन. सेकंड काय असतो त्यामध्ये, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. थर्ड कोणता असतो, नंबर ऑफ ऑसिलेशन, कितवा ऑसिलेशन चालू येतो. तर याच्यामध्ये जर बघितलं, फॉर एक्झाम्पल हे सोडून द्या, ह्या पार्टिकलचं घेतलं आणि ह्या पार्टिकलचं घेतलं. आता सांगा दोघांचा फेज सेम आहे का डिफरंट आहे. इथे एक पार्टिकल आहे आणि तिथे एक पार्टिकल आहे, फेज सेम आहे का डिफरंट आहे. चांगला विचार करा. फेजसाठी आपल्याला तीन गोष्टी लागणार आहे. कोणते कोणते, फर्स्ट डिस्प्लेसमेंट, त्याची पोझिशन फ्रॉम दी मेन पोझिशन. सेकंड काय असतं त्यामध्ये, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. थर्ड वन, नंबर ऑफ ऑसिलेशन. जेव्हा हे तिन्ही क्वांटिटीज दोन पार्टिकलसाठी सेम असेल तेव्हाच ते सेम फेजमध्ये आहे. अदरवाईज काय आहे, त्याचा दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे. बरोबर. आता या पॉईंटवर बघा, डिस्प्लेसमेंट फ्रॉम दी मेन पोझिशन याचं किती आहे, 0 आहे, बट याचा काहीतरी व्हॅल्यू आहे. बरोबर. त्याच्यानंतर डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी, दोघांची डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी सेम आहे. या पॉईंटवर पार्टिकल कुठं चाललं आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये. इथे पण काय आहे, वरच्या डायरेक्शनमध्ये. बट याच्यामध्ये काय आलं, फक्त पोझिशनचा फरक आला. त्याच्यानंतर नंबर ऑफ ऑसिलेशन, ही कितव्या ऑसिलेशनमध्ये आहे, फर्स्ट ऑसिलेशनमध्ये. आणि हे कितव्या ऑसिलेशनमध्ये आहे, सेकंड ऑसिलेशन. म्हणजे पार्टिकल टू पार्टिकल काय होणार आहे, हे जे स्टेट असणार आहे, फेज असणार, ते काय होणार आहे, चेंज होत जाणार. त्याच्यानंतर वेलॉसिटी. आता त्यासाठी हे जे प्रोग्रेसिव्ह वेव्ज असतात हा SHM परफॉर्म करत असतात. याच्यामध्ये जे पार्टिकल असतात ते SHM परफॉर्म करणार. SHM कसं, SHM म्हणजे कोणतं मोशन, टू अँड फ्रो मोशन. बरोबर. पार्टिकल्स पण काय करताय, टू अँड फ्रो मोशन असं परफॉर्म करत असतो. एक तर काय असणार आहे, परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ वेव्ह असेल किंवा पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह, दोन टाईपचे असेल. बरोबर. तर याच्यामध्ये पण इथे जर बघितलं तर हा SHM परफॉर्म करतोय. तर याच्यामध्ये वेलॉसिटी, हे जे पार्टिकलची असेल, पार्टिकलची वेलॉसिटी मॅक्सिमम कुठं असेल आणि मिनिमम कुठं असेल. पार्टिकलची वेलॉसिटी मिनिमम कुठं असेल आणि मॅक्सिमम कुठं असेल. कोणताही पार्टिकल इमॅजिन करा, मिनिमम ॲट वेलॉसिटी, मिनिमम ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. वेलॉसिटी मिनिमम कुठं असते, एक्स्ट्रीम पोझिशनला. SHMचा एक्झाम्पल कोणता घेतो आपण, सिम्पल पेंडुलम. ज्यावेळेस तो सिम्पल पेंडुलम एक्स्ट्रीम पोझिशनला जात असतो त्यावेळेस पार्टिकल काय करतो, थांबून घेतो म्हणजे वेलॉसिटी किती करतो, तो 0 करून टाकतो. त्याच्यानंतर ते मेन पोझिशनकडे येत असताना कसं येणार आहे, जोरात येणार. म्हणजे सगळ्यात जास्त कुठं असेल, मेन पोझिशन, आणि एक्स्ट्रीमला कसं असेल, मिनिमम असेल. म्हणजे असं त्याच्यामध्ये जे वेलॉसिटी असणार आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन असेल. ठीक आहे. हे झाले त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स. आता वन बाय वन आपण लिहून पण घेऊ, परत एक्सप्लेन पण करू. त्याच्यामध्ये फर्स्ट घ्या,
each particle in a medium each particle in a medium each particle in a medium executes the same type of vibration, executes the same type of vibration, First stop, particle vibrate about their mean position, performing SHM, simple harmonic motion. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक समजली. मग काय असणार आहे? ऑल द पार्टिकल्स व्हायब्रेटिंग काय करणार आहे ते? ऑल द पार्टिकल एक्झिक्यूट्स सेम व्हायब्रेशन, सेम टाईप ऑफ व्हायब्रेशन. ते काय करणार आहे? मेन पार्टिकलचे अलॉंग ते काय करणार आहे? व्हायब्रेट होणार आहे. म्हणजे तो कोणतं मोशन झालं तिथे? सिम्पल हार्मोनिक मोशन झालं. फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स काय आली? मग ते पार्टिकल्स परफॉर्म एसएचएम परफॉर्म करत असतात ते. ठीक आहे. देन नेक्स्ट नंबर टू घ्या. कॅरेक्टरिस्टिक्स नंबर 2, all the vibrating particles of the medium have the same amplitude comma period and frequency. म्हणजे जेवढे पण व्हायब्रेटिंग पार्टिकल्स असेल त्या मीडियममध्ये ते सगळ्यांचं पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड ते काय असणार आहे? कॉन्स्टंट असणार आहे, सेम असणार आहे. म्हणजे इथे पण बघितलं तर त्यांचा पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि ॲम्प्लिट्यूड काय येणार आहे? सेम येणार आहे. ठीक आहे. देन नेक्स्ट नंबर 3 घ्या. The phase changes from one particle to another. फेजचा पॉईंट समजला होता तुम्हाला? फेज म्हणजे काय असते? फेज म्हणजे स्टेट ऑफ ऑसिलेशन. स्टेट ऑफ ऑसिलेशनसाठी 3 गोष्टी कोणकोणत्या लागतात? फर्स्ट कोणतं लागतो? डिस्प्लेसमेंट. कोणतं? डिस्प्लेसमेंट, दॅट इज पोझिशन ऑफ दॅट पार्टिकल फ्रॉम द मेन पोझिशन. देन नेक्स्ट वेलॉसिटी, डायरेक्शन ऑफ वेलॉसिटी. नंबर 3 कोणता आहे त्यामध्ये? नंबर ऑफ ऑसिलेशन. म्हणजे प्रत्येक पार्टिकलसाठी हे तिन्ही गोष्टी काय असणार आहे? डिफरंट असेल. तिन्ही जरी नसेल तर त्यामध्ये 2 सेम असेल किंवा 1 सेम असेल, बाकी काय असणार आहे? डिफरंट असणार आहे. म्हणजे पार्टिकल टू पार्टिकल फेज काय होणार आहे? चेंज होत जाणार आहे. हे झालं त्याचा 3rd पॉईंट. देन नेक्स्ट नंबर 4 घ्या. नो पार्टिकल remains permanently at rest. अजून पुढे कंटिन्यू करायचं आहे. त्याच्या आधी तुम्ही सांगा. नो पार्टिकल रिमेन्स परमनंटली ॲट रेस्ट. कोणताही पार्टिकल परमनंटली रेस्ट पोझिशनवर नसतो, पण एक पोझिशन असते त्यावर तो थोडे टाईमसाठी रेस्ट पोझिशनला जातो. कोणती असते ती? नाही, एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस पण तुम्हाला SHMचा एक्झाम्पल येईल ना, त्यावेळेस तुम्ही इमॅजिन काय करायचं? सिम्पल पेंडुलमचं एक्झाम्पल. त्यामध्ये काय होणार आहे? पार्टिकल रेस्ट पोझिशनला थांबून कुठं घेत असतो? ज्यावेळेस ते एक्स्ट्रीमला जात असतो, बरोबर ना, त्या पॉईंटवर ते थांबून घेणार. म्हणजे ते रेस्ट पोझिशनला जाणार फक्त स्मॉल अमाऊंट ऑफ टाईमसाठी. त्याच्यानंतर ते काय होणार आहे? परत मोशनमध्ये येणार. म्हणजे जेवढे पण पार्टिकल्स असेल त्या मीडियममध्ये ते कंटिन्युअसली काय होणार आहे? व्हायब्रेट होणार आहे. परमनंटली रेस्ट पोझिशनला जाणार नाही. बट ते कुठं जाणार? फक्त एक्स्ट्रीम पोझिशनला. पुढे कंटिन्यू करा त्यालाच.
each particle comes to rest momentarily at the extreme position during vibration. समजला हा पॉईंट. याच्यामध्ये काय असणार आहे, ते पार्टिकल रेस्ट पोझिशनला कधी जाणार आहे, ज्यावेळेस तो एक्स्ट्रीम पोझिशनला असेल. बरोबर, एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर तो पार्टिकल काय करणार आहे, रेस्ट पोझिशनला थांबणार आहे मोमेंटरीली. पर्टिक्युलर टाईम झाल्यानंतर तो परत एक्स्ट्रीम पोझिशनला आल्यानंतर थोडं रेस्ट करणार, परत नंतर ते मोशनमध्ये जाणार. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 5. नंबर 5 घ्या. वेलॉसिटीचं पॉईंट आहे. मॅक्सिमम कुठं, मेन पोझिशन. त्याच्यानंतर मिनिमम कुठं, एक्स्ट्रीम पोझिशन. हे लिहून घ्या. नंबर 5, the particles attain maximum velocity when they passed through mean position. ज्यावेळेस ते मेन पोझिशन पासून जाणार आहे त्यावेळेस ते काय करणार आहे, मॅक्सिमम वेलॉसिटी अटेन करणार आहे. देन नेक्स्ट नंबर 6. नेक्स्ट आहे नंबर 6. ड्युरिंग द प्रोपोगेशन ऑफ वेव energy is transferred along the wave. First stop. There is no transfer of matter. हा पॉईंट समजला का. कोणताही टाईपचं वेव घ्या, मेकॅनिकल घ्या किंवा नॉन मेकॅनिकल घ्या. म्हणजे आता तुम्ही एक्झाम्पल लक्षात घ्या. इथे वॉटर सरफेस आहे, स्टील वॉटर आहे. त्याच्यानंतर तुम्ही काय केलं, एक दगड घेतला त्याच्यावर सोडून दिला. असं सोडून दिलं म्हणजे काय केलं, त्या स्टोनमध्ये दगडमध्ये जी कायनेटिक एनर्जी होती ते कुठं जाणार आहे, ते वॉटरमध्ये. ते काय होणार, जे वॉटर सरफेस आहे ना तिथे ते एनर्जी ट्रान्सफर होणार. एनर्जी, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी काय सांगत असते, जे एनर्जीचा ट्रान्सफर होत असतो, एनर्जी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे याच्यामध्ये कायनेटिक एनर्जीचं कन्व्हर्जन, ती जी एनर्जी होती ती एनर्जी कशामध्ये गेली, आता डिस्टर्बन्स पार्टिकल जे असणार आहे ना त्या मीडियममधले जेवढे पण पार्टिकल्स असणार आहेत ते एनर्जी काय करणार आहे, पुढे ट्रान्सफर करणार आहे. बरोबर. आता ते ट्रान्सफर करत असताना स्वतः, आता समजा त्या पॉईंटवरचा जिथे आपण दगड फेकलेलं आहे त्या पॉईंटवरचा वॉटर पुढे जाणार आहे का फक्त पार्टिकलची एनर्जी पार्टिकल टू पार्टिकल पास करणार आहे, ते पार्टिकल टू पार्टिकल. बरोबर ना. म्हणजे असं होतं नाही, पाहिलं आहे का तुम्ही, दगड फेकलं तो पाणी लगेच साईडला पडलं आणि ते साईडला पडून ते काय होलं, दुसरे पॉईंटवर गेलं. असं होतं का, नाही. म्हणजे काय होत चाललं, इथे फक्त काय होणार आहे, पार्टिकल टू पार्टिकल काय होणार आहे, एनर्जी ट्रान्सफर होणार आहे. स्वतः पार्टिकल जाणार आहे की तिथे नाही. देर इज ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी, देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर. ठीक आहे. देन नेक्स्ट नंबर आहे, नेक्स्ट नंबर किती आहे, 7 नंबर. 7 नंबरचं घ्या. द velocity depends upon properties of the medium. Velocity depends upon properties of medium. म्हणजे जी वेव असणार आहे ती वेव आता सेम अमाऊंट ऑफ एनर्जी आपल्याला ट्रान्सफर करायची आहे. तर ते ट्रान्सफर करत असताना, फॉर एक्झाम्पल मी इथे बोलतोय, हा एक मीडियम झाला, एअर मीडियम. त्याच्यानंतर मी जर पाणीमध्ये, हे काय केलं, हे पूर्ण क्लासरूम मी काय केलं, पाणीने भरून दिलं असं. तर त्यावेळेस
सेम व्हेलॉसिटीने वेव्ह पुढे ट्रॅव्हल करणार आहे का? तेवढं जोरात आवाज जाणार आहे का? नाही. का चालतो तिथे मीडियम जर चेंज झालं तर ते जे व्हेलॉसिटी असणार आहे पार्टिकलची ते पण काय होणार आहे? चेंज होणार आहे. ते कशावर डिपेंड करत असते? द व्हॅल्यू ऑफ व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ मीडियम. कशावर डिपेंड करत असते? ते प्रॉपर्टीज ऑफ मीडियमवर डिपेंड आहे. हे झालं त्याचं 7. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नंबर 8. नंबर 8मध्ये आपल्याला त्याचे टाईप्स बघायचे आहे. आता याच्यामध्ये झालेलं आहे आपलं 11th झालेलं आहे. देअर आर 2 टाईप्स ऑफ वेव्स. प्रोग्रेसिव्ह वेव्ह फर्स्ट कोणता असतो त्यामध्ये? ट्रान्सवर्स वेव्ह किंवा लॉन्जिट्युडनल वेव्ह. फर्स्ट वन इज लॉन्जिट्युडनल वेव्स. लॉन्जिट्युडनल वेव्स. त्याच्यानंतर सेकंड असतो. सेकंड कोणता याच्यामध्ये? सेकंड इज ट्रान्सवर्स वेव्स. ट्रान्सवर्स वेव्स. त्याचे टाईप्स बघायचे आपल्याला. देअर आर 2 टाईप्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्स. द फर्स्ट वन इज लॉन्जिट्युडनल वेव्ह, द सेकंड वन इज ट्रान्सवर्स वेव्ह. आता दोघांमध्ये फरक काय आहे? दोघांमध्ये फरक काय आहे? लॉन्जिट्युडनल म्हणजे काय असणार आहे? आता सगळे दोघांमध्ये दोन्ही पण कोणते आहे? प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे. दोघांना पण काय इथे मटेरियल मीडियम रिक्वायर आहे. तर आता इथे मटेरियल मीडियममध्ये ज्यावेळेस ते ट्रॅव्हल करणार आहे तर त्यावेळेस आता जर बघितलं आपण साऊंड वेव्हचा, साऊंड वेव्ह कोणती टाईपची वेव्ह येते? लॉन्जिट्युडनल वेव्ह. बरोबर, ट्रॅव्हलिंग वेव्ह आहे आणि त्याच्यामध्ये पण कोणता टाईप? लॉन्जिट्युडनल वेव्ह. आता लॉन्जिट्युडनलमध्ये काय होत असतो? जे पार्टिकल असणार आहे द पार्टिकल व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे आता मी तुमच्याशी बोलतोय, बोलत असताना जे एअर पार्टिकल्स आहे, जे एअर पार्टिकल्स आहे त्याचे व्हायब्रेशन कसं होणार आहे? ज्या डायरेक्शनमध्ये मी बोलतोय त्यावेळेस ते पार्टिकल काय करणार आहे? त्याच डायरेक्शनमध्ये असं व्हायब्रेट होणार आहे. समजतं ना तुम्हाला? इमॅजिन होतंय ना? लॉन्जिट्युडनल वेव्सला आपण कसं दाखवत असतो? असं काहीतरी काही ठिकाणी एकत्र आलेले वेव्स, काही ठिकाणी ते काय होणार आहे? सेपरेशन. परत जवळ आले, परत काय झाले? ते सेपरेट झाले. असं हे असतात लॉन्जिट्युडनल वेव्स. म्हणजे जे पार्टिकल असणार आहे, पार्टिकल कसे व्हायब्रेट करतात? पार्टिकल्स व्हायब्रेट इन अ डायरेक्शन पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह चाललेले आहे त्या डायरेक्शनमध्ये ते काय करणार आहे? असे व्हायब्रेट होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये हे जे जिथे पॉईंट जवळ आलेले असतात त्याला कोणते पॉईंट्स म्हणत असतो आपण? काय म्हणत असतो? सी पासून हे काय म्हणत असतो आपण त्याला? कॉम्प्रेशन. काय म्हणत असतो तिथे आपण? कॉम्प्रेशन. एकत्र आलेले ना, कॉम्प्रेस झालेले, कॉम्प्रेशन. जिथे जवळ आलेले असणार आहे पार्टिकल. आता मी असं म्हणतोय, असं वेव्स चाललेले, काही पॉईंटवर काय होणार आहे? पार्टिकल्स एकमेकांच्या जवळ आलेले असणार आहे. काही पॉईंट्सवर काय होणार आहे? ते एकमेकांपासून सेपरेट झालेलं असणार आहे. जिथे जे जवळ आलेले असतात ते काय असतं? त्याचा कॉम्प्रेशन पॉईंट. त्याच्यानंतर ज्यावेळेस ते सेपरेट होतात एकमेकांपासून, जिथे पार्टिकलची डेन्सिटी कमी असते ते कोणता असतो? ते रेअरफॅक्शन. काय असतो? हा पॉईंट जे असतो ते काय म्हणत असतो आपण? रेअरफॅक्शन. बरोबर. द पार्टिकल ट्रॅव्हल्स फ्रॉम अल्टरनेट कॉम्प्रेशन्स अँड रेअरफॅक्शन. कंटिन्युअसली काय होणार त्याच्यामध्ये? कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन रेअरफॅक्शन काय होणार आहे? कंटिन्युअसली चालत राहणार आणि अशी करून ते वेव्ह काय होणार? पुढे ट्रॅव्हल करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड टाईप. सेकंड टाईप कोणता आहे त्याचा? ट्रान्सव्हर्स वेव्ह. आता याच्यामध्ये काय होणार आहे? द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट इन अ डायरेक्शन परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. म्हणजे ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह चाललेली आहे त्याच फक्त पार्टिकल काय करणार आहे? आता त्याच्या अलॉंग व्हायब्रेट होणार का? नाही. फक्त त्याच मेन पोझिशन, त्याच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन. म्हणजे या डायरेक्शनमध्ये वेव्ह चाललेली आहे तर पार्टिकल काय करणार आहे? असं जागच्या जागेवर काय होणार आहे? असे व्हायब्रेट होणार आहे. बरोबर. या टाईपची जी वेव्ह असते याला म्हणत असतो आपण ट्रान्सव्हर्स वेव्ह. पार्टिकल कसे व्हायब्रेट होत चाललेले? परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे वरचा पॉईंट असतो त्याला काय म्हणत असतो आपण? क्रिस्ट. काय म्हणत असतो? क्रिस्ट. आणि जिथे खालचा पॉईंट असतो याला काय म्हणत असतो आपण? ट्रफ. म्हणजे ज्यावेळेस वेव्ह पुढे प्रोपोगेट होणार आहे ते कशी ट्रॅव्हल करणार आहे? अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफमध्ये. समजला हा पॉईंट? ठीक आहे. दोन्ही पण. आता आपल्याला नेक्स्ट जे प्रॉपर्टी आहे त्यामध्ये कोणते बघायचे आहे? त्याचे 2 टाईप्स. त्याच्या खाली लिहून घ्या. द प्रोग्रेसिव्ह वेव्स, द 8 नंबरचा पॉईंट. द प्रोग्रेसिव्ह वेव्स आर ऑफ 2 टाईप्स. आर ऑफ 2 टाईप्स.
ठीक आहे. त्याच खाली असे ए आणि बी करा, नंबर टाकले असेल तर ए आणि बी. ए घ्या, त्यामधलं लॉन्जिट्युडिनल वेव्स, लॉन्जिट्युडिनल वेव्स. लॉन्जिट्युडिनल वेव्ह म्हणजे काय असते? द वेव्ह इन विच particles of the medium vibrate in a direction parallel to the direction of propagation of wave, with alternate compression and rarefaction. त्याच्यानंतर सेकंड घ्या. सेकंड कोणता आहे? सेकंड ट्रान्सवर्स वेव्ह. ट्रान्सवर्स वेव्ह घ्या, त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन लिहून घ्या. ट्रान्सवर्स वेव्ह, ट्रान्सवर्समध्ये घ्या, a wave in which particles of the medium vibrate in a direction perpendicular to the direction of propagation of wave, with alternate crest and trough. समजले हे सगळे पॉईंट्स? ठीक आहे. आता एकदा इकडे लक्ष द्या, आपण रिवाइज करू. फर्स्ट प्रॉपर्टी काय घेतली आपण? ऑल द पार्टिकल्स परफॉर्म्स सिम्पल हार्मोनिक मोशन. एकदम थोडक्यात सांगितलं. व्हायब्रेटिंग इन अ सेम फॅशन, म्हणजे त्याच्यामध्ये जेवढे पण पार्टिकल्स आहे ते सेम व्हायब्रेशन परफॉर्म करणार आहे. ते पण कसं? SHM सिम्पल हार्मोनिक मोशन ते परफॉर्म करणार. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट कोणता आहे? जेवढे पण पार्टिकल्स असेल त्यामध्ये त्यांचा ॲम्प्लिट्यूड, पिरियड आणि फ्रिक्वेन्सी कशी असेल? सेम असेल. त्याच्यानंतर नंबर 3 पॉईंट फेज कसं होणार आहे? फेज दॅट इज स्टेट ऑफ पार्टिकल चेंजेस फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल टू पार्टिकल काय होणार? ते फेज चेंज होत जाणार. त्याच्यानंतर नंबर 4 काय आहे त्याच्यामध्ये? रेस्ट पोझिशनला द पार्टिकल डज नॉट गोज इन परमनंटली रेस्ट पोझिशनला जात नाही. ते कुठं जाणार आहे? फक्त वेन इट इज ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. ज्यावेळेस ते एक्स्ट्रीमला जाणार त्यावेळेस तो काय करणार? थोडंसं रेस्ट घेणार, परत काय करणार? त्याच्या कामाला लागणार. बरोबर. त्याच्यानंतर नेक्स्ट नंबर 5 मॅक्सिमम वेलॉसिटी कुठं असते? द मॅक्सिमम वेलॉसिटी विल बी ॲट मीन पोझिशन. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 6 नंबर देर इज नो ट्रान्सफर ऑफ मॅटर, देर इज ओनली ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनदर पॉईंट. ओके. देन नेक्स्ट नंबर 7 वेलॉसिटी डिपेंड्स ऑन द प्रॉपर्टीज ऑफ द मीडियम. एक पर्टिक्युलर मीडियमसाठी त्यामध्ये ट्रॅव्हल करणारी वेव्हची वेलॉसिटी कॉन्स्टंट असते, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते. बरोबर. मीडियम चेंज झालं तर वेलॉसिटीची व्हॅल्यू पण काय होणार आहे? चेंज होणार. देन नेक्स्ट देर आर 2 टाइप्स ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. फर्स्ट वन इज लॉन्जिट्युडनल, सेकंड वन इज ट्रान्सवर्स. लॉन्जिट्युडनल म्हणजे काय होणार आहे? पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट
पॅरल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह प्रोपोगेट होते त्याचे अलॉंग काय करणार, ते व्हायब्रेट होणार. देन नेक्स्ट याच्यामध्ये ट्रान्सफर्समध्ये काय होणार, द पार्टिकल्स ऑफ द मीडियम व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपोगेशन ऑफ वेव्ह. ज्या डायरेक्शनमध्ये वेव्ह चाललेली आहे त्याला ते काय करणार आहे, परपेंडिक्युलर डायरेक्शनमध्ये व्हायब्रेट होणार आहे. अल्टरनेट विथ अल्टरनेट क्रिस्ट अँड ट्रफ. याच्यामध्ये काय असतो, अल्टरनेट कॉम्प्रेशन अँड रेअरफॅक्शन. कॉम्प्रेशन म्हणजे काय, तिथे काय होणार आहे, एकमेकांना कॉम्प्रेस झालेले, एकमेकांच्या जवळ आले. त्याच्यानंतर रेअरफॅक्शन म्हणजे कोणते पॉईंट, द पार्टिकल्स आर सेपरेटेड फ्रॉम इच अदर. ओके, समजले सगळे पॉईंट्स. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ही जी प्रोग्रेसिव्ह वेव्ह आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह पुढे प्रोपोगेट होत असताना कसं दाखवते आपण, एक साईन कर्व आलेली. आता कोणत्याही पॉईंटवर त्याचा डिस्प्लेसमेंट किती झालेला आहे. फॉर एक्झाम्पल मी काय करतोय, इथे एक पॉईंट घेतला, या पॉईंटवरचं मला सगळं डाटा आपल्याला अवेलेबल करून घ्यायचं आहे. ते अवेलेबल करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, या पॉईंटचं डिस्प्लेसमेंट फ्रॉम दी मेन पोझिशन. दुसरं काय लागणार आहे, डिस्प्लेसमेंट फ्रॉम दी स्टार्टिंग पोझिशन. या पॉईंटपासून तर इथपर्यंतचा हा जे डिस्टन्स असणार आहे ना, हा डिस्टन्स पण लागणार आहे, याचा ॲम्प्लिट्यूड पण लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय लागणार आहे, टाईम लागणार आहे. म्हणजे या पॉईंटपासून इथपर्यंत यायला, स्टार्टिंगपासून तर त्या पॉईंटपर्यंत जायला त्याला किती टाईम लागला ते पण इम्पॉर्टंट आहे. बरोबर. त्याच्यानंतर ते जात असताना त्याचा टाईम पिरियड किती आहे हा पण काय आहे, ते इम्पॉर्टंट आहे. म्हणून हे सगळ्यांना काय करायचं, आपल्याला एकत्र करायचं आहे, इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणायचं. जर आपण त्याला इक्वेशनच्या फॉर्ममध्ये आणलं तर आपल्याला कोणत्याही पॉईंटवरचं त्याचं डिस्प्लेसमेंट, त्याची फ्रिक्वेन्सी, त्याचा ॲम्प्लिट्यूड सगळं आपल्याला फाइंड आउट करता येईल. ठीक आहे. तर त्यासाठी आपल्याला इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह बघायची आहे. ठीक आहे. त्याच खाली घ्या, पॉईंटचं नाव द्या तिथे. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. काय झालं तुम्ही, काय नाही म्हणतोय, अभ्यास नाही करायचा, कॉप्या करायची. ते बाहेर ते झेरॉक्स मशीन आलेले त्यांचा ऑर्डर देऊन ठेवा आताच. हां, बोर्डची एक्झामपर्यंत तयार होईल. मी तुला इम्पॉर्टंट पॉईंट देतो तेवढे काढून ठेव. हां, बरं ठीक आहे. कोतकर तुला तर पाहिजे. बरं ठीक आहे. आपल्याला आता काय करायचं आहे, एखाद्या पार्टिकलचं आपल्याला सगळं इन्फॉर्मेशन फाइंड आउट करायची. त्यासाठी आपल्याला एक इक्वेशन पाहिजे. त्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे, हे इक्वेशन यूज करावं लागणार आहे. हे इक्वेशन कुठे यूज करणार आपण, ज्यावेळेस पार्टिकल स्टार्टिंग पोझिशनला असेल, ज्यावेळेस पार्टिकल इनिशियल पोझिशनला जिथून स्टार्ट केलं ना या पॉईंटवर असेल त्यावेळेस. ठीक आहे. आता या इक्वेशनमध्ये बघा, वाय ऑफ एक्स टी म्हणजे काय दिलेलं आहे, वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टाईम टी. आता याच्यामध्ये वाय आणि एक्स कोणतं, वाय म्हणजे कोणतं, डिस्प्लेसमेंट. वाय ॲक्सिसच्या अलॉंग जे डिस्प्लेसमेंट आहे ना तो म्हणजे काय, आता वेव्ह पुढे प्रोपोगेट होत चालली. हा कोणता ॲक्सिस असतो, हा कोणता ॲक्सिस, वाय ॲक्सिस. हा कोणता ॲक्सिस, एक्स ॲक्सिस. बरोबर. त्याच्यानंतर याच्यामध्ये वाय इज अ फंक्शन ऑफ एक्स अँड टी. ज्यावेळेस पार्टिकल इनिशियलला असेल त्यावेळेस आपल्याला ही इक्वेशन यूज करायची. बट पार्टिकल ज्यावेळेस पुढं जाणार आहे त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये चेंज करावं लागेल. ते असेल वाय ऑफ एक्स टी इज इक्वल्स टू ए साईन ओमेगा टी मायनस के एक्स. और याच्यामध्ये काय करावं लागणार आहे, के एक्स मायनस ओमेगा टी. हे का बरं केलं, चेंज का बरं केलं इथं मी, ज्यावेळेस पार्टिकल पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जाणार, कुठं जाणार, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जाणार, त्यावेळेस आपल्याला इथे काय करावं लागणार आहे, के एक्स मायनस ओमेगा टी घ्यायचा. बरोबर. आणि ज्यावेळेस ते निगेटिव्ह एक्स डायरेक्शनमध्ये जाणार त्यावेळेस आपल्याला ओमेगा टी मायनस के एक्स करायचं, फक्त एवढं चेंज करायचं. आता याच्यामध्ये सगळे जेवढे पण टर्म्स आहे ते लक्षात घ्या. वाय म्हणजे काय असणार आहे, वाय ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा डिस्प्लेसमेंट किती झाला, वाय ॲक्सिसच्या अलॉंग त्याचा डिस्प्लेसमेंट म्हणजे कोणतं, हा असेल त्याचा वाय ॲक्सिस. हा जे डिस्प्लेसमेंट आहे ना हा किती झालेला आहे तो,
ठीक आहे. त्याच्यानंतर ती कशावर डिपेंड करणार आहे, एक्स आणि टी वरती डिपेंड करणार आहे. एक्स म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसच्या अलॉंग जे डिस्प्लेसमेंट असेल ना, हा डिस्प्लेसमेंट इथून तर इथपर्यंत जर घेतला आपण तर हा असेल एक्स, हा असेल वाय, बरोबर. त्याच्यानंतर टी, टी कशासाठी घेतोय आपण, किती टाईम लागलं त्या पॉईंटपर्यंत जायला. आता याच्यामध्ये एक एक पॉईंट. वाय म्हणजे काय आहे, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट कशाचा डिस्प्लेसमेंट, अलॉंग वाय, अलॉंग वाय, वाय ॲक्सिस. त्याच्यानंतर याच्यामध्ये टी म्हणजे काय, टाईम. त्याच्यानंतर एक्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट. डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस, डिस्प्लेसमेंट अलॉंग एक्स ॲक्सिस, बरोबर. त्याच्यानंतर ए, ए म्हणजे काय, ॲम्प्लिट्यूड. ए इज ॲम्प्लिट्यूड. त्याच्यानंतर के, के म्हणजे काय, व्हेरी गुड, एवढं कॉन्फिडन्स. फोर्स कॉन्स्टंट. अरे हे पार्टिकल इथे आपल्याला SHM परफॉर्म करत आहे, बट यामध्ये के कशासाठी यूज केलेले आहे, हा असतो वेव नंबर. वेव नंबर, हा वेव नंबर कसं घ्यायचा आपल्याला नंतर बघायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला पण घ्यावा लागणार याचा. या पॉईंटवर काय फक्त त्याला आपण वेव नंबर म्हणतो, एवढं लक्षात ठेवायचं. त्याच्यानंतर ओमेगा, ओमेगा म्हणजे काय, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. काय ते, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. देन नेक्स्ट काय राहिलं का, नाही झालं सगळं, मायनस राहिलं. मायनस समजून घ्या आता, त्याच्यामध्ये मायनस सबट्रॅक्ट केलेलं आहे. आता के एक्स मायनस ओमेगा टी. के एक्स हा कशासाठी असतो, फेज डिफरन्ससाठी असतो. फेज डिफरन्स, के एक्स मायनस ओमेगा टी हे काय झालं, फेज अँगल झालं. पूर्ण काय झालं ते, फेज अँगल, बरोबर. तर आता हे फेज अँगलमध्ये के, के म्हणजे काय असतो, हे काय आलेलं आहे ते फेज डिफरन्स आहे. काय आहे ते, के एक्स म्हणजे काय आहे, फेज डिफरन्स. फेज डिफरन्स, फेज डिफरन्स जे असेल ना त्याला आपण कशाने घेत असतो, फेज डिफरन्स इज डेल्टा. डेल्टा और डेल्टा फाय, फेज डिफरन्स φ1 मायनस φ2 आहे. ठीक आहे. हे असतो के एक्स, हा म्हणजे काय आहे, डेल्टा. डेल्टा मायनस ओमेगा टी आहे ते. ओके. आणि डेल्टा म्हणजे काय आहे ते, के एक्स. आता याच्यावरून के, के म्हणजे काय असतो, वेव नंबर. आणि त्याची व्हॅल्यू असते के इक्वल्स टू 2 पाय अपॉन लॅम्बडा. 2 पाय अपॉन लॅम्बडा. लॅम्बडा म्हणजे काय, लॅम्बडा. अरे दुबे असं लाता खाली आणि वर का आता, अरे काय ते पण कॉन्फिडन्स बघा ना त्याचा. काय लॅम्बडा म्हणजे फ्रिक्वेन्सी. अरे मला सोड काहीतरी आता. लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ. लॅम्बडा म्हणजे काय, वेवलेंथ. वेवलेंथ कोणती, वेवलेंथ कुठून मेजर करत असतो आपण, द डिस्टन्स बिटवीन 2 कॉन्सिक्युटिव्ह पार्टिकल्स विच आर इन सेम स्टेट ऑफ व्हायब्रेशन. सेम स्टेटमध्ये असेल. फॉर एक्झाम्पल इथे या पॉईंटवर आहे तर दुसरं कोणतं, हे हा जे पॉईंट आहे ते पण काय आहे, तेच पाथमध्ये आहे. म्हणजे त्यांचं काय असणार आहे, ज्यावेळेस ते पूर्ण एक ऑसिलेशन कंप्लीट करणार आहे ना, तो पूर्ण ऑसिलेशन कंप्लीट केल्यानंतर तो जे डिस्प्लेसमेंट होणार आहे, तो जे डिस्टन्स असेल तो काय असणार, त्याचा वेवलेंथ असेल. ओके. त्याच्यानंतर ही व्हॅल्यू याच्यामध्ये पुट केली तर काय येणार इथे, डेल्टा विल बी इक्वल्स टू 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ओके. या इक्वेशनला आपल्याला काय करायचं, डिफरंट फॉर्म्समध्ये बघायचं आहे. आता डिफरंट फॉर्म्समध्ये बघत असताना याच्यामध्ये 1 बाय 1 सगळ्यांची व्हॅल्यू पुट करत चालायची. इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव्ह. आता याच्यावरचे ज्यावेळेस न्यूमेरिकल एक्झाम्पल येतं ना, न्यूमेरिकल एक्झाम्पल घेत असताना आपल्याला डिफरंट फॉर्म यूज करावा लागतो. आता फर्स्ट फॉर्म जर घेतला आपण तर याच्यामध्ये ओरिजिनल फॉर्म काय आहे, y इक्वल्स टू, हा फॉर्म काय आहे, a इंटू साइन ओमेगा टी मायनस के एक्स. ओमेगा टी मायनस के एक्स. मला परत चेक करून घ्या याच्यामध्ये पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनसाठीच दिलेलं आहे का, बरोबर, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शनसाठी. त्याच्यानंतर व्हॅल्यू कशाची पुट करता येईल याच्यामध्ये, कशाची, केची व्हॅल्यू पुट करता येईल, बरोबर. फर्स्ट ए साइन केची तो पुट करायची आपल्याला. ओमेगाची व्हॅल्यू पुट करता येईल का, ओमेगा, ओमेगा म्हणजे काय, ओमेगा म्हणजे 2 पाय अपॉन टी इंटू स्मॉल टी मायनस के. केची व्हॅल्यू 2 पाय अपॉन लॅम्बडा, 2 पाय अपॉन लॅम्बडा इंटू एक्स.
याच्यामधून जर 2π कॉमन घेतलं, 2π जर बाहेर घेतलं तर काय भेटणार आपल्याला, y इज इक्वल्स टू a साईन 2π ब्रॅकेटमध्ये काय येणार, स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस इथे x अपॉन लॅम्बडा, बरोबर. त्याच्यानंतर अजून कसं रिअरेंज करता येईल याला, 1/t. 1/t म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी. म्हणजे अजून एक फॉर्म कोणता येईल, y इज इक्वल्स टू a साईन 2π ब्रॅकेटमध्ये काय येणार, nt मायनस x अपॉन लॅम्बडा. अजून दुसरा एक फॉर्म बघायचं, काय करता येईल याच्यामध्ये. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे साऊंडचा. साऊंड वेव्हमध्ये ज्यावेळेस आपण साऊंड चॅप्टर बघत होतो त्यामध्ये आपण एक फॉर्म्युला घेतलं, v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. v इज इक्वल्स टू n लॅम्बडा. याला काय केलं, आता मला ही अरे याच्यामध्ये v आणायचं आहे, काय करावं लागेल, कोणाचा, nt लॅम्बडा डिवाइड बाय लॅम्बडा येईल ना परत. सिम्पल. याच्या काय करायचं, या पॉईंटला डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय लॅम्बडा करायचं, डिवाइड अँड मल्टिप्लाय बाय लॅम्बडा. ते जर केलं तर काय होणार, याच्यामधून लॅम्बडा कॉमन घेता येईल. लॅम्बडा काय होणार, याच्यामधून कॉमन घेता येईल. इथे किती येणार, a साईन 2π अपॉन लॅम्बडा. इथे काय राहणार, इथे लॅम्बडानी मल्टिप्लाय असणार आहे, लॅम्बडा इंटू n काय असतो, vt मायनस एक्स, vt मायनस एक्स. समजलं. हे झालं त्याचे डिफरंट फॉर्म्स. when the wave is traveling from positive x direction along the positive x direction we can use all these equations. याच्यामध्ये एक पॉईंट दिलेला असेल, याच्यामध्ये जेवढे व्हॅल्यूज दिलेला असेल प्रॉब्लेममध्ये त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला काय करायचं, इक्वेशन सिलेक्ट करायची. ठीक आहे. 1 बाय 1 इक्वेशन लिहून घ्या, इथून स्टार्ट करा तिथपर्यंत घ्या डायरेक्ट. लवकर करा, आपल्याला न्यूमेरिकल एक्झाम्पल पण घ्यायचे होते, टाईम झाला. कोणतं, हां कोणतं, हां हे कुठं, इनिशियल पॉईंटला ज्यावेळेस पार्टिकल एकदम स्टार्टिंग पोझिशनला असेल ना त्याचा फेज डिफरन्स 0 असेल, बरोबर. फेज डिफरन्स 0 आहे म्हणून हे काय करायचं, तिथे इग्नोर करायचं. आणि ज्यावेळेस ते पार्टिकल पुढं जाणार आहे त्यावेळेस आपल्याला ते kx ते ॲड करावं लागणार आहे. ठीक आहे. काय झालं, अरे बघणार सुद्धा लिहून द्या ना मग. ठीक आहे. व्हिडिओवाले स्क्रीन पॉज करा, लिहून घ्या आणि आपलं लेक्चर आत्ताचं इथे काय करू आपण संपून टाकू. ठीक आहे. बाकीचं आपण नेक्स्ट लेक्चरला बघू.